आणि त्या आकाच्या आणि आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिनभाड्याच्या खोलीत. तिथं भाडच नाही. इकडे लय वंगारे म्हणतात लोक, ऐचं करेंगे तैचं करेंगे. आणि जेव्हा जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातात ना बराकीत, गरम बराकीत गेल्यावर कळत आयो नको रे, यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या. इथे माझे पोलीस बांधव उभा आहेत, त्यांना माहितीये बाहेर किती बी टारटूर टूर करतेत, पण त्या बराकीत गेलं आणि संध्याकाळची गरम लागले की आम्ही बी गेलेलो आहेत. पण शेतकऱ्याच्या आंदोलनात आई शपथ आहे बाबा, चॅप्टर सुद्धा नाही, नाही तर SP साहेब धुंडाळीचा आमचा पत्ता. शेतकऱ्याच्या आंदोलनात आम्ही गेलेलो, दुधाच्या आंदोलनात गेलोय, बँकेने शेतकऱ्याला पैसे नाही दिले म्हणून आम्ही गेलो. त्या बराकीचा अनुभव आम्हाला आहे. जेव्हा तिथं गेलो गरम हवा लागते आणि जेव्हा शेजारी एकदम डेंजर गुन्ह्यातले गडी शेजारी आले, याच्या शेजारी कसं झोपायचं म्हणून भ्याव वाटतं, तेव्हा कळतं ही गरम बराकीत जाऊ द्या. हे जी पिलावळ आहे ही बाहेर ठेवण्याच्या लायकीची नाही. म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय. फक्त आता एक ऐका साहेब, 7 जणाला मोका सुद्धा लागलाय. मोका लावतो म्हणले, 10 लाखाची मदत देतो म्हणले, दिली. 10 लाखाची सोमनाथला सुद्धा दिली. काही दिवस नाकारली. आम्ही जाऊन विनंती करू, विनम्र विनंती करू, त्या कुटुंबाच्या पाया पडू, त्यांचं जे म्हणणं असेल पुन्हा ऐकून घेऊ. रातच्या 2:30 वाजता मी सोमनाथच्या घरी गेलोय. रातच्या 2:30 वाजता जाऊन त्यांना उठवलं, म्हणलं असं असं झालंय. त्यांची काही नाराजी होती, अजूनही असेल, असू द्या, परंतु त्यांचा सुद्धा आम्ही मार्ग काढा असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी जाऊन सांगू. 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. आणि वरचा आका 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली, तो